हे आहे अशोकाचे झाड. सीतेचा अशोक या नावाने हे खूप प्रचलित आहे आणि काही भागात याला जास्वंदी देखील म्हणतात. आज आपण याचे काही वैद्यकीय उपयोग जाणून घेऊया. सदाहरित वाढणारे हे अशोकाचे झाड तुम्ही मंदिर परिसरात कधीतरी पाहिले असणार. साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान यावर सुंदर फुले येतात. सुरुवातीला पिवळसर नारंगी असणारी ही फुले काहीच दिवसात आपला रंग बदलून केशरी लाल रंगाची होतात. या फुलांच्या मोहक सुगंधाने सभोवतालचा परिसर दरवळून जातो. पण जेवढी ही फुले आकर्षक आहेत त्याहूनही जास्त याचे औषधी उपयोग आकर्षक आहेत. लॅबोरेटरी टेस्टमध्ये या फुलांच्या एक्स्ट्रॅक्ट्समध्ये आढळणाऱ्या फ्लेवोनॉइड्स घटकांनी कॅन्सर पेशींची वाढ 50% रोखली आहे. या फुलांबरोबर याच्या पानांमध्ये देखील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भविष्यात कॅन्सर ट्रीटमेंटवर ॲज अ अँटी कॅन्सर ड्रग आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनवर ॲज अ अँटीबायोटिक्स म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. आपल्यातील बहुतांश लोकांना किडनी स्टोनचा त्रास असतो. यावर याच्या मुळाच्या भागाचा औषध म्हणून वापर केला जात आला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये याला सीतेचा अशोक का म्हणतात हे मी तुम्हाला सांगेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.